साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आता शेवटचा दिवस होता. गटनिहाय उमेदवारी अर्ज किती आणि कसे दाखल? श्री विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आजचा जो काही शेवटचा आपला नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा दिवस होता. आजपर्यंत एकूण आपल्याकडे 68 नामनिर्देशन पत्र उमेदवारांनी दाखल केलेले आहे. मी आपल्या माहितीसाठी गटनिहाय याची माहिती आपल्याला थोडक्यामध्ये देतो. पहिला जो आपला मतदारसंघ आहे ऊस उत्पादक सभासदांचा मतदारसंघ आहे. याच्यामध्ये पहिला जो आपला गट आहे जुन्नर गट, तर जुन्नर गटातून आपल्याला एकूण 5 नामनिर्देशन पत्र दाखल झालेले आहे. दुसरा आपला सभासदांचा गट आहे शिवडी बुद्रुक, तर याच्यामध्ये एकूण 8 उमेदवारांनी 10 नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहे. उत्पादक सभासदांचा आपला तिसरा गट ओतूर, या ओतूरमध्ये एकूण 6 उमेदवारांनी 6 नामनिर्देशन पत्र त्यांच्या आज शेवटच्या दिवसापर्यंत दाखल केलेले आहे. पुढील आपला गट पिंपळवंडी, या गटातून तुलनात्मक जास्त नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले. या गटामध्ये एकूण 17 उमेदवारांनी 17 नामनिर्देशन पत्र शेवटच्या दिवसापर्यंत दाखल केलेले. ऊस उत्पादक सभासदांचा शेवटचा गट गोडेगाव गट नंबर 5, तर याच्यामध्ये 6 उमेदवारांचे 6 नामनिर्देशन पत्र दाखल केलेले. याप्रमाणे जो काय आपला पहिला मतदारसंघ आहे उत्पादक सभासदांचा, तर याच्यामध्ये 5 गटांसाठी एकूण 44 नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहे. पुढे जे राखीव आपले मतदारसंघ आहे, तर मतदारसंघ क्रमांक 2 अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असणारे या मतदारसंघामध्ये एकूण 4 उमेदवारांनी 4 नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहे. महिला राखीव 3 क्रमांकाचा आपला हा मतदारसंघ आहे, तर याच्यामध्ये एकूण 5 उमेदवारांनी 5 नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहे. अदर बॅकवर्ड क्लासेस इतर मागासवर्गीय प्रतिनिधींसाठीचा जो काही आपला 4 नंबरचा मतदारसंघ आहे, तर याच्यामध्ये देखील एकूण 12 उमेदवारांनी 12 नामनिर्देशन पत्र शेवटच्या दिवसापर्यंत दाखल केलेले आहे. आणि आपल्या कारखान्याच्या निवडणुकीसाठीचा आपला शेवटचा मतदारसंघ आहे मतदारसंघ क्रमांक 5 भटके मुक्त जाती जमाती आणि विशेष मागास प्रवर्गासाठी राखीव असणारे या मतदारसंघातून एकूण 3 उमेदवारांनी 3 नामनिर्देशन पत्र दाखल केलेले. या सर्व एकूण नामनिर्देशन पत्रांची जर आपण बेरीज केली तर एकूण ह्या 5ही मतदारसंघातील 21 एकूण जागांसाठी 66 उमेदवारांनी आपले 68 नामनिर्देशन पत्र दाखल केलेले. निवडणुकीच्या कार्यक्रमाप्रमाणे सोमवारी दिनांक 17 फेब्रुवारी 2025 सकाळी 11 वाजेपासून या ठिकाणी कारखाना कार्यक्षेत्रावर जे काही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय, तर याच्यामध्ये ह्या एकूण दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननीची प्रक्रिया सर्वांच्या समक्ष सुरू करण्यात येईल. छाननीची नोटीस उमेदवारी अर्ज दाखल केल्याबरोबरच सर्व उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना या ठिकाणी देण्यात आलेली आहे. सकाळी 11 वाजता या ठिकाणी छाननीची प्रक्रिया सुरू होईल आणि 18 तारखेला वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवार यादी, म्हणजे छाननीमध्ये काही अर्ज जर बाद झाले तर ते वगळून वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवारांची यादी 18 तारखेला सकाळी 11 वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर या ठिकाणी आपण प्रसिद्ध करू आणि मग नंतर आपला माघारीचा कार्यक्रम पुढच्या 15 दिवसांसाठी सुरू. सर, एक अर्ज दाखल झालेला आहे. अर्ज नेमकं कुठल्या विषयासंदर्भात आहे, काय प्रकार आहे? नाही, अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे की ते सूचक आणि अनुमोदकाचा काहीतरी आक्षेप आहे माझा आणि माझा अर्ज मला परत मिळावा अशा पद्धतीने त्यांनी विनंती केलेली. परंतु आता नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत फक्त नामनिर्देशन पत्र दाखल करून घ्यावे लागतात. त्याचा निर्णय हा नंतरच्या कालावधीमध्ये आपल्याला द्यावा. थँक्यू सर. धन्यवाद. थँक्यू.